विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप, शिंदे आणि अजित पवार गटानं आश्वासनांची खिरापत वाटली। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायची घोषणा करून फडणवीसांनी शेतकऱ्यांची मतं घेतली, पण निवडणुकीपुरती गरज सरल्यानंतर भाजपला आपल्या आश्वासनांचा विसर पडलाय। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू असा शब्दच दिला नाही असं भाजप नेते अतुल सावे रेटून सांगतात। गरज भागल्यानंतर शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडणाऱ्या महायुती सरकारची कर्जमाफीवरती नेमकी काय भूमिका आहे पाहुयात या रिपोर्टमधून। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून भाजपचं घुमजाव। कर्जमाफीवर बोललोच नाही, अतुल सावेंचा दावा। जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। भाजप नेते फडणवीसांची घोषणा विसरले का? की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। एकतर भाजप नेते अतुल सावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपले नेते मानत नसावेत, किंवा देवेंद्र फडणवीस काय बोलतात याला फारसं गांभीर्यानं घेत नसावेत। कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं कुठेच म्हटलं नाही असं ठामपणे सांगणाऱ्या अतुल सावेंना देवेंद्र फडणवीसांची ही घोषणा माहीत नसावी। हे सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा 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 सातबारा शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। नाही, वचन असं दिलं तुम्ही, म्हणजे माझं म्हणणं तुम्ही कुठल्याही मॅनिफेस्टोमध्ये जाहीरनाम्यात नव्हतं साहेब, कर्जमाफी असं जाहीरनाम्यात नव्हतं। जे दिलं ते सगळं पूर्ण करतोय। जे मॅनिफेस्टोमध्ये आम्ही सांगितलं होतं ते तुम्ही चेक करून घ्या। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून महायुती सरकार अडचणीत आलंय। कधी काळी सत्तेचे वाटेकरी असलेल्या बच्चू कडूंनीच आता सरकारला धारेवर धरलाय। त्यावर भाजप नेत्यांचं ताळतंत्र सोडलं तर कर्जमाफीचा मुद्दा वादाचं कारण ठरू शकतो। परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून महायुतीचे नेते सारवासारव करतायत। शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल, त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल। पण ती समिती कशासाठी आवश्यक आहे, तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का, छोट्या शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत, पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट्स देणार आहोत, या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल। समिती पूर्ण त्याचा विचार करेल, शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही निर्णय घेणार आहोत। निश्चितपणे कर्जमाफीच्या संदर्भामध्ये शासन पातळीवर पण सकारात्मकता आहे। कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात मार्गक्रमण होईल। दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की एका बाजूला राज्याच्या एकूण सगळं राज्य चालवत असताना ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींच्या सगळ्या फायनान्शियल सगळा जो बर्डन आहे ते सगळं पूर्ण करता थोडीशी या कर्जमाफीमध्ये थोडा उशीर होतोय, परंतु निश्चितपणाने एकदा निर्णय शासन ज्या वेळेला घेईल त्यावेळेला तो सगळ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने हिताचा असेल किंवा त्या सगळ्यांना निश्चितपणाने दिलासा देणार असेल। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची आर्थिक कोंडी झाली आहे, त्यामुळे तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आपापल्या सोयीनुसार भूमिका घेत आहेत। याआधी या तीन पक्षाच्या तीन प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आपापल्या भूमिका जाहीर केल्या। जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफी जाहीर केली। आज तारीख आहे 28। या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो, 31 तारखेच्या आत आपापले पैसे भरा ते कर्जाचे। त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही। आमची जी काही फिस्कल डेफिसिट आहे हे 3% आत ठेवलेलं आहे। आजही कर्जाची जी काही आमची तुलना जी GSDPशी आपण करतो, जी 25% आपल्याला घेता येते, अनेक राज्य 25%च्या वर गेली आहेत। जवळपास सगळी राज्य 22%च्या पलीकडे आहेत। महाराष्ट्र आजही आपण 18%पर्यंतच आहोत, 18%च्या वर गेलेलो नाही। त्यामुळे फिस्कल पॅरामीटर्सवर महाराष्ट्र हा उत्तम प्रकारे काम करतोय। अर्थात याचा अर्थ
अडचणी नाहीत का, तर अडचणी आहेत. कारण आपण दायित्व खूप मोठ्या प्रमाणात स्वीकारलेली आहेत. हे तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे. शेतकरी सन्मान योजना 6,000 मोदी साहेबांचे 6,000 आपले आता आपण 12 चे 15,000 करतोय शेतकऱ्यांसाठी. निवडणुकीआधी महायुतीनं आश्वासनांची खैरात वाटली. लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, पिकांना हमी भाव असा आश्वासनांचा पाऊस पाडला. पण आश्वासनांची पूर्तता करताना मात्र सरकारला घाम फुटलाय. अशा परिस्थितीत अतुल सावेंसारखंच केलेली आश्वासनं विसरून जाणं हेच जास्त सोयीचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.